नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमधून एक अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येतेय। नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या पत्नी अदिती राहुल ढिकले यांचं शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालंय। त्या अवघ्या 40 वर्षांच्या होत्या। आयुष्याच्या उमलत्या टप्प्यावरच काळानं त्यांना आपल्यातून हिरावून नेलंय। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण नियतीसमोर सारच हतबल ठरलंय। या दुःखद घटनेमुळे ढिकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, महापौर हिमागौरी आहेर अडके यांनी ढिकले कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलंय। पंचवटी येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, माजी आमदार बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, जयंत जाधव, लक्ष्मण सावजी, नितीन ठाकरे, दत्ता गायकवाड, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मच्छिंद्र सानप, अजिंक्य वाघ आदींसह अनेक मान्यवर राजकीय नेते, नगरसेवक उपस्थित होते। तसेच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली। अदिती ढिकले यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे। त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली।